नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरी घेऊन आले उन्हाळी गुढीपाडवा धमाका ऑफर एक्सचेंज धमाका। जुना मोबाईल टीव्ही फ्रीज आणून द्या, नवीन घ्या फक्त 999 मध्ये आधार पे उधार। बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। लग्नासाठी फर्निचर व भांड्यांवर 30% पर्यंत सूट। मोबाईल खरेदीवर 1199 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। आमचा पत्ता शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे। आजच भेट द्या आणि ऑफर्सचा लाभ घ्या। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली झेडपी मध्ये 34 मतांनी गेम फिरला। महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। एकूण 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत विजयी उमेदवारांना 34 मते मिळाली। ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती। मतदानादरम्यान राजकीय समीकरणे वेगाने बदलली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची दोन्ही मते भाजपच्या पारड्यात पडली। मात्र शिवसेना शिंदे गटाचे 2 सदस्य तटस्थ राहिल्याने भाजपचे गणिते बिघडली। परिणामी महाविकास आघाडीने बहुमताचा आकडा गाठत विजय निश्चित केला। ही निवडणूक प्रामुख्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अशी रंगली होती। भाजपने सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र जयंत पाटील आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी आखलेल्या रणनीतीपुढे भाजपला नमावे लागले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील, अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। विशेष म्हणजे अजित पवार गटातील काही नेत्यांच्या मदतीने महाविकास आघाडीने जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा करेक्ट कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला। जिल्हा परिषदेतील या सत्तांतरणामुळे सांगलीच्या ग्रामीण राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे।